हा पप्पा बोला ना. अरे बाळा, फोन केला होता तुला मी, तू फोन का नाही घेतला? आंघोळ करत होतो पप्पा. अरे बाळा, उद्या दिवाळी आहे. नवीन कापड तर सोड, पण निदान वर्षाचा सण तरी साजरा करावा लागेल की नाही? यावर्षी शेतात काही पिकलं नाही. जे काही होतं ते पावसानं सगळं काही वरबाडून नेलं. आता आमच्याकडे शिल्लक काही राहिलेलं नाही. तर तू काहीतरी कर मदत आणि घरी थोडेसे पैसे पाठव. हा पप्पा, मी बघतो काहीतरी आणि पाठवतो तुम्हाला, ठीक आहे? हा ठीक. दिवाळी तर उद्यावर आली आहे आणि मला घरी पैसे पण पाठवायचे आणि माझ्याजवळ काहीच पैसे शिल्लक नाहीत. काय करावं? दादाला कॉल करतो, तो करेल नक्कीच मदत, पाठवेल काहीतरी पैसे घरी. हा दादा, कुठे आहे? अरे पप्पांचा कॉल आलेला होता. हा, काही नाही, दिवाळीसाठी पैसे मागत होते. होत असेल तर बघ ना. नाही, माझ्याकडून काय मदत होणार नाही. माझी पण फॅमिली आहे यार. तू तुझं बघ, तुला काय करायचं. हा ठीक आहे दादा. हा ठीक आहे, करतो मी काही. ठीक. दिवाळी मात्र वर्षातून एकदाच येते. आईसाठी साडी, पप्पांसाठी कपडे, दिवाळीसाठी लागणारा घरामध्ये किराणा आणि इतर खर्च, सगळं काही 10-15 हजारामध्ये होऊन जाईल. काय समजाच का बसलास दिवाळीच्या दिवशी? काय नाही, थोडंसं फॅमिली टेन्शन. मला तुझा मोबाईल दे ना तुम्ही. काय थोडंसं घरी कॉल करायचं. हा पप्पा, पैसे पाठवले होते, आले ना? दिवाळी साजरी केली का तुम्ही? आईला साडी वगैरे घेतली का? तुम्हाला कपडे? हा पप्पा, घेतले मी. हा ठीक आहे, ठेवतो मी. काळजी घ्या स्वतःची. हा ठीक आहे. ठीक आहे. अरे तू खरंच कपडे घेतलेस? अरे कसले आलेत कपडे? मी माझा स्वतःचा मोबाईल विकून घरच्यांना दिवाळीसाठी पैसे पाठवले. तू खरंच फोन विकलास? हो. असं का केलं यार? तुला माहिती आहे दादा, कधी कधी ना घरच्यांच्या सुखासाठी स्वतःचं सुख गहाण ठेवावं लागतं आणि माझ्या बाबतीत पण असंच. ही वर्षभरामध्ये एकदा येणारी दिवाळी गरिबांच्या खिशाचं मोजमाप काढून जाते. गरिबांच्या परिस्थितीवर हसून तर श्रीमंतांच्या घरात सुखाने नांदून जाते.